हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की स्वानंदी पार्कमध्ये समर आणि आजीला बोलवते. तेव्हा समर आणि आजी येतात. तेव्हा समर बोलतो की तुम्ही बोलवलं. तेव्हा स्वानंदी बोलते हो. तेव्हा समर बोलतो की काय काम होतं. तेव्हा स्वानंदी बोलते की स्ट्रेचिंग करायला. तेव्हा समर बोलतो की कोणाला. तेव्हा स्वानंदी बोलते मला, आजीला. अहो तुम्हाला तुम्हाला व्यायामाची आणि हेल्दी लाईफची गरज आहे. तेव्हा समर बोलतो की काय, हे बघ तुम्ही काहीही बोलू नका, मला खूप काम आहे. तुम्हाला माहिती माझा सकाळचा वेळ किती महत्त्वाचा असतो ते. तेव्हा आजी बोलते कपडे पेंट्या एवढ्या गोळ्या सकाळी सकाळी ठेवतोस ते. स्वानंदी सांगते ते कर. तेव्हा समर बोलतो की आजी तू ना. तेव्हा आजी बोलते की स्वानंदी सांगते, नंदू सांगते ते बरोबरच सांगते. नंदू मला पण सांग ना काहीतरी. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी तुमच्यासाठीही करूयात ना आपण प्लॅन. आत्ता तुम्ही फक्त या गार्डनमध्ये मस्त मोकळ्या हवेत वॉक करा. तुमच्यासाठी एवढंच काफी आहे. यांना ते पुरणार नाही कारण की यांची हेल्दी लाईफस्टाईल ठेवावं लागणार आहे ना आपल्याला. तेव्हा समर स्वानंदीकडे रागाने बघतो. तेव्हा स्वानंदी बोलते की मी जाते. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही नाही थांबा हो. तेव्हा स्वानंदी तिच्या स्टाफला बोलवते आणि बोलते की सचिन आजींना फिरायला घेऊन जा जरा वॉकला. तेव्हा आजी त्या सचिनसोबत वॉकला जाते. तेव्हा समर बोलतो की कॉन्फिडन्स काय वाढला आहे ना आजीचा. तेव्हा स्वानंदी बोलते हो ना, पण इतक्या वर्षापासून त्यांची हेल्थी लाईफस्टाईलची मेहनत आहे ती. नाही तुम्हीही ती ठेवू शकतायत. नेवर टू लेट. आपण सुरू करूयात. तेव्हा समर बोलतो की काय करावं लागणार आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की स्ट्रेचिंगपासून सुरुवात करूया. हे बघा तुम्ही इथे बोलण्यात वेळ घालतायत. आजींचं फिरून 15 मिनटं होत येतील आणि आपण अजून सुरुवातही नाही केली आहे. तेव्हा स्वानंदी समरला सांगते की मी जसं करतो तसं करा. तेव्हा स्वानंदीवरती हात करते आणि समरकडनं स्ट्रेचिंग करून घेत असते. तेवढाच समरचा फोन वाजतो. तेव्हा समर बोलतो की 1 मिनिट. समर फोनवर बोलतो तेवढ्यात स्वानंदी त्याच्याकडे रागाने बघते. तेव्हा समर बोलतो की हो हो मी नंतर करतोय फोन. तेव्हा स्वानंदी रागाने बघत असते. तेव्हा समर बोलतो की ठेवला आहे फोन. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो राजवाडे खूप गरज आहे हो तुम्हाला व्यायामाची. तेव्हा समर बोलतो हे तुम्ही असं चेहरा एवढा करून बोलत जाऊ नका, मग मला तुम्हाला नाही म्हणता येत नाही. ठेवतो फोन. तेव्हा समर तिकडे जाऊन फोन ठेवून येतो. तेव्हा स्वानंदीला हसायलाही येत जातं. मग समर स्वानंदीकडे स्ट्रेचिंग करायला येतो. इकडे अधीरा रोहनला सांगत असते की माझ्यासाठी इतकं हे म्हणजे मी विचारही करू शकत नाही. अरे मी थोडीही लेट झाली असते ना तर त्यांनी माझे सगळे एक्सपेन्सिव्ह क्लोथ्स ते भांडेवालीला देऊन टाकले असते. अरे त्या का अशा करतात मला कळतच नाही आहे. तेव्हा रोहनही बोलतो की मलाही माहीत नाही गं, म्हणजे ह्या ठिकाणी माझ्यासोबत जर असं झालं असतं ना की मला हेही कळत नाही की मी काय रिॲक्ट झालो असतो तो. तेव्हा अधीरा बोलत असते की हे फक्त माझ्यासाठीच आहे का रे, ह्या आधीपासून अशाच वागतात की माझ्यासाठी काही स्पेशल ट्रीटमेंट आहे. तेव्हा रोहन बोलतो की आधीपासून आई चिडचिडी होती अगं, पण ही अशी काही वागू शकते हे नाही मला वाटलं होतं. तेवढ्यात जोरजोरात थाळ्यांचा आवाज येत असतो. तेव्हा अधीरा बोलते की काय आता. तेव्हा रोहन बोलतो की 1 मिनिट तू शांत हो मी बघतो काय ते. तिकडे समर फोन ठेवून स्वानंदीकडे येतो आणि बोलतो की ठेवला आहे फोन तिकडे, अशा बघू नका माझ्याकडे, ठेवला आहे ना मी फोन. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं मग सुरू करूया. तेव्हा स्वानंदी समरची स्ट्रेचिंग घेत असते. स्ट्रेचिंग करता करता समरही तिला फॉलो करत असतो. ती जसं जसं करत असते तसं समर करत असतो आणि त्या दोघांचं रिलेशन हळूहळू फुलायला लागतं. स्वानंदी ऑलरेडी समरबद्दल स्वानंदीला सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालेलाच असतो, पण ते स्वानंदीला दाखवताही येत नसतं. समरला अजून तिच्याबद्दल तसं काही वाटत नसतं, पण समर तिचं ऐकायला लागतो. हे सगळं मल्लिका आणि अर्पिता गुपचूप बघत असतात. तेव्हा मल्लिका बोलते की मम्मा बघ ना हे टिपिकल कपलसारखं का वागतायत. तेव्हा मल्लिका बोलते की समर बघ ना जास्तच इन्फ्लुएन्समध्ये गेला आहे तिच्या, मला हे असं चालणार नाही, लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. स्वानंदी प्राणायामही समरकडनं करून घेत असते आणि समर प्राणायामही व्यवस्थित स्वानंदीच्या पाठोपाठ करत असतो. इकडे रोहनचे बाबा आणि सगळे बाहेर येतात. बघतात तर काय मंदाकिनी सगळे डबे वाजवत असते. तेव्हा सगळे चिडचिड करत असतात, बोलतात की काय चाललं आहे, का वाजवते. तेव्हा रोहन बोलतो की आई काय चाललं आहे. तेव्हा मंदाकिनी बिलकुलच थांबत नसते, चमच्यांनी डबे वाजवत असते. तेव्हा रोहन तिच्या हातातनं चमचे घेतो आणि बोलतो की आई काय चाललं आहे, त्रास होतो आहे आम्हाला. तेव्हा मंदाकिनी बोलते की घरातला किराणा संपला आहे, जबाबदारी घेतली होतीस ना, मग पगार का नाही दिलास, की उधळला कोणावर. घरातला किराणा संपेपर्यंत ही चांगल्या घराचे लक्षण आहे का, मग असे डबे वाजवावंच लागणार ना. तेव्हा रोहन बोलतो की आई अगं अजून पगार नाही झाला माझा. तेव्हा मंदाकिनी बोलते की मग पगार होईपर्यंत मी असंच वाजवत राहणार, हे चांगले लक्षण आहे का. घरातला किराणा संपेपर्यंत घरात
दखल घ्यायची नाही. तेव्हा स्वानंदीचे बाबाही चिडतात की मंदा का वाजवतेस तू, अगं रोहनने या महिन्याचा खर्च दिला नाही म्हणून तू अशी करतेस का, मग मी देतो अगं. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुम्ही का देणार, त्याने घेतली ना जबाबदारी, मग त्याने द्यायला नको. समरची एक्सरसाइज करून पूर्ण मानपाट दुखत असते. तो हातापाय आळ्यापिळ्या देत असतो. तेवढ्या स्वानंदी येते आणि बोलते काय हो थकलात का. तेव्हा समर बोलतो की हो मग, एवढा महिन्याभराचा व्यायाम तुम्ही एकाच दिवसात माझ्याकडनं करून घेतला आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की हा काढा घ्या, आणि महिन्याभराचा नव्हता तो एकाच दिवसात होता. तेव्हा समर बोलतो की म्हणजे काय, आता हे रोज करावं लागणार आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की व्यायाम रोजच करतात, त्यालाच तर व्यायाम म्हणतो, हा काढा घ्या तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा समर बोलतो की मला काढा नको आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो राजवाडे असं का करतात, काढा घ्या, थोडा थोडा पिऊन तर बघा. तेव्हा समर पुढे पुढे चालत असतो, स्वानंदी त्याच्या मागे मागे चालत असते. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो असं का करताय. तेव्हा समर बोलतं की अहो तुम्ही माझ्या मागे मागे का लहान मुलासारखं येत आहे. तेव्हा स्वानंदी बोलते मग तुम्ही पुढे पुढे का जात आहेत, हा काढा घ्या, चांगला लागतो, इतकं काही वाईट नाही आहे. तेव्हा समर बोलतो की चांगला लागणं इतकं काहीच नाही आहे त्याच्यात. तेव्हा स्वानंदी बोलते की मग पिऊन तर बघा ना, बरं वाटेल. तेव्हा समर पुढे पुढे चालत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की स्टॅच्यू. तेव्हा समर स्तब्ध होतो. तेव्हा समर बोलतो की ओव्हर म्हणा. तेव्हा स्वानंदी बोलते की ओके फाईन ओव्हर. तेव्हा समर बोलतो की काय स्वानंदी मॅडम, हे काय लहान मुलासारखं स्टॅच्यू वगैरे. तेव्हा स्वानंदी बोलते मग थांबलात का. तेव्हा समर थोडा शांतच होतो आणि बोलतो की ते स्टॅच्यू म्हटल्यावर ते ॲटोमॅटिक थांबायला होतं. तेव्हा पण मी आता पुन्हा थांबणार नाही, मी तुम्हाला यासाठी थांबलो होतो की मी ऑफिसला जायला निघालो आहे म्हणून. तेव्हा स्वानंदी पुन्हा हसते आणि बोलते की स्टॅच्यू. समर पुन्हा थांबतो. इकडे मंदाकिनी वाजत असते, त्यामुळे कॉलनीतली त्यांच्या बिल्डिंगमधली एक बाई येते आणि बोलते की काय चाललं आहे सरपोतदार. तेव्हा मंदाकिनी बोलते अरे या तुम्ही पण बडवायला या. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नाही नाही ताई तुम्ही जा, मंदा ना थोडी हायपर झाली म्हणून ती अशी वागते, मी सांभाळतो सगळं, तुम्ही जा. तेव्हा ती जाते. तेव्हा रोहन दरवाजा लावून घेतो. तेव्हा मंदाकिनीला सगळे ओरडत असतात की आई काय चाललं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी हे असंच वाजवत राहणार. तेव्हा आधिरा चिडून बोलते की काय प्रॉब्लेम आहे तुमचा, का अशा वागताय. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी हळू वाजवते ना, आणि तू माझ्या आवाजात इतक्या मोठ्याने बोलते. तेव्हा आदिरा बोलते की तुम्हाला माझा आवाज बॉदर करतो आहे आणि तुम्ही जे हे करताय ते. तेव्हा मंदाकिनी बोलते की माझं घर आहे, माझी भांडी आहे, मी काहीही करणार. तेव्हा आदिरा बोलते की आई काय चाललं आहे तुमचं, ग्रोसरी संपली म्हणून तुम्ही हे करतायत ना, ठीक आहे मी ऑनलाईन ऑर्डर करते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नाही आदिरा तू का ऑर्डर करते, मी आहे ना जिवंत अजून घरात. तेव्हा आदिरा बोलते की बाबा मला फक्त शांतता हवी आहे आणि मी शांततेसाठी काहीही करायला तयार आहे. तेव्हा ती ऑर्डर करण्यासाठी निघून जाते. तेव्हा स्वानंदीचे बाबा मंदाकिनीवर ओरडतात की झालं तुझं समाधान, सगळ्यांची सकाळ बरबाद करून. इकडे समर स्टॅच्यू म्हणून थांबलेला असतो. स्वानंदी त्याच्या भोवती गोल गोल फिरते आणि तेव्हा हसत असते. तेव्हा समर बोलतो की हसू नका हं, ओव्हर म्हणा. तेव्हा स्वानंदी बोलते की ओके. तेव्हा समर बोलतो की असं स्टॅच्यू वगैरे करत जाऊ नका. तेव्हा स्वानंदी बोलते की मी केलं पण तुम्ही का थांबलात. तेव्हा समर बोलतो की स्टॅच्यू म्हटलं ना की सगळ्यांच्या डोक्यात एक गोष्ट फीड केलेली असते की थांबायचं. कितीही म्हटलं तरी आपण तेव्हा स्टॅच्यू म्हटल्यावर थांबतो. आपल्याला थांबायचं नसलं, आपली इच्छा नसली तरी आपण थांबतो इनव्हॉलंटरी. तेव्हा स्वानंदी बोलते की बेस्ट. तशाच मग अशा बाकीच्या गोष्टी पण डोक्यामध्ये फीड करा मेंदूमध्ये, म्हणजे त्या इनव्हॉलंटरी असतील तरी त्या होतील, ऐच्छिक नसल्या तरी होतील. म्हणजे हा काढा तो प्यायचाच, व्यायाम तो करायचाच, कितीही इच्छा नसली तरी करायचाच. अहो तो राजवाडे आहात तुम्ही, तुमची एक हाक मारली तरी सगळे घाबरतात, मग तुमचा काय. एवढासा असतो आपला मेंदू, त्याला सांगून टाका रोज काढा प्यायचाच आहे. तेव्हा समर बोलतो की कारण मला सांगायचंच नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते अहो पण का. तेव्हा समर बोलतो की एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आज मी व्यायाम केला पण रोज मला जमणार नाही. तेव्हा समर बोलतो की कारण माणसाकडे 24 तास असतात, म्हणजे माझ्याकडे 24 तास आहे आणि तुमच्याकडे 30 तास आहे असं होत नाही. पण तुम्ही नोकरी करतात आणि मी बिझनेस करतो. तुमच्याकडेही 24 तास आहे, माझ्याकडेही 24 तास आहेत. पण तुम्ही 24 तासात व्यायाम करू शकतात कारण तुम्ही नोकरी करतात, पण मी बिझनेस करतो. लोकांना नोकऱ्या देतो, एम्प्लॉईजला सांभाळतो आणि मी हे सगळं 24 तासात नाही करू शकत.
मग ते 24 तासात व्यायाम पण करा, क्लायंटला पण सांभाळा, एम्प्लॉईंटचे फोनही घ्या, एवढी मोठी कंपनीही सांभाळा, असं नाही होऊ शकत. कमी वेळ असतो आपल्याकडे, त्यात हेल्थचं पण बघायचं. एकच मेंदू आहे, एक मेंदू एवढ्या 50 गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाही. प्रत्येकाला विश्रांतीची गरज असते. माझं शरीर आहे ना, त्याला पण विश्रांतीची गरज आहे. तुम्ही जर घाम गळेपर्यंत व्यायाम करून घेतला माझ्याकडनं तर कसं शक्य होईल? तेव्हा समरला धाप लागते. तेव्हा स्वानंदी बोलते, बरं वाटते का? येतो का श्वास घेता? नाही, एवढं सगळं सांगितलं ना मला, मग ते सगळं सांगायला ताकद नको? मग हे सगळं करत असताना आई गं पाठ दुखली, आई गं कंबरच दुखलं, डोकं दुखतंय, हे असं करून कसं चालेल? करायचे आहेत ना आपल्याला 100 गोष्टी, वर्षानुवर्ष करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपली तब्येत हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला व्यायामही करायचा आहे आणि हा काढाही घ्यायचा आहे आणि हेल्दी लाईफस्टाईल जगणं हे सगळं करावं लागणार आहे राजवाडे. तेव्हा समोर बोलतो, पण मला काढा नको आहे. एका वेळेस एक गोष्ट, आज व्यायाम केला ना मग उद्या काढा. तेव्हा स्वानंदी बोलते, नाही, उद्याचं बघता येईल, आधी बसा आणि हा काढा घ्या. तेव्हा समोर बोलतो, तुम्ही अति करतायत. तुमच्या म्हणण्याप्रमाणे 1-2 वेळा घेतला आहे ना मी काढा, बघू, हळूहळू बघू. तेव्हा स्वानंदी बोलते की हळूहळू असं काही नसतं, या गोष्टी रोज करायच्या. आता एकदा ठरवलं आहे ना मग आता करायच्या. चला घ्या बरं, काही असं रागाने बघू नका, कन्सेशन मिळणार नाही आहे. तब्येत सुधारायची म्हणजे सगळं करावं लागणार आणि तर करावंच लागणार. तेव्हा समोर बोलतो की आता करतोय ना? तेव्हा स्वानंदी बोलते की अहो काढा नाही, तो काढा नाही, थोडा वेळ काढा या गोष्टी करण्यासाठी. तेव्हा समोर बोलतो की काय काम आहे? तेव्हा स्वानंदी बोलते की आहे काम, सांगते. तेव्हा समोर बोलतो की कशाबद्दल आहे, किती वेळ लागणार आहे, या सगळ्या गोष्टी कळल्याशिवाय मला वेळ काढता येणार नाही, तुम्हाला माहिती माझं सगळं. तेव्हा स्वानंदी बोलते की माझं सगळं ठरलेलं असतं आणि हे दुसऱ्याने असं काहीतरी माझ्यासाठी ठरवलेलं मला चालत नाही, माझं सगळं ठरवलेलं असतं. तेव्हा समोर स्वानंदीकडे आश्चर्यचकित होऊन बघतो. तेव्हा स्वानंदी बोलते की सॉरी, मस्करी करत होती मी, घ्या. तेव्हा समोर बोलतो, वा, छान छान नक्कल करतायत तुम्ही माझी. तेव्हा स्वानंदी बोलते, हो ना, तुमच्यातलं हे टॅलेंट माहीत नव्हतं मला, थांबा 1 मिनटं. तेव्हा समोर टाळ्या वाजवतो आणि बोलतो की छान. तेव्हा स्वानंदी बोलते की थँक्यू, घ्या काढा घ्या, संपवायचं आहे तो तुम्हाला आणि मग वेळ पण काढा. तेव्हा समोर स्वानंदीकडे रागाने बघतो. तेव्हा स्वानंदी हसून बोलते की माझ्यासाठी थोडा काढाल ना? तेव्हा समोर बोलतो, अहो काम काय ते तरी सांगा. तेव्हा स्वानंदी मनात बोलते की यांना जर सांगितलं मी आत्ता डायटिशियनकडे जायचं आहे तर येणार नाहीत, नाही नको, आत्ता तर सांगायलाच नको. तेव्हा स्वानंदीला विचारत बघून समोर टाळ्या वाजून बोलतो, अहो काय, कुठे, काय विचारतोय मी? तेव्हा समोर बोलतो, तुमच्या समोर बसलो आहे ना मी, मग अशा वेळेस स्वतःची संवाद नाही साधायचा, समोर जी व्यक्ती बसली तिच्याशी संवाद साधायचा. मी विचारलं तुम्हाला काय काम आहे ते कधी सांगणार ते सांगा. तेव्हा स्वानंदी बोलते की श्वास घ्या. तेव्हा समोर बोलतो हा. तेव्हा स्वानंदी बोलते श्वास घ्या. तेव्हा समोर श्वास घेतो. तेव्हा स्वानंदी बोलते की तर मी आत्ता फारसं काही सांगू शकत नाही, पण इतकंच म्हणेल की काम खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला करावं लागणार आहे. आता बस यावर चर्चा नको, तो काढा पिऊन झाला की नाही? तेव्हा समोर बोलतो हो. तेव्हा स्वानंदी बोलते घ्या. तेव्हा समोर बोलतो हे सगळं निरर्थक आहे, याला काही अर्थ नाही. तेव्हा समोर कसं तरी स्वानंदी समोर नाक दाबून काढा पितो. स्वानंदी त्याच्याकडे बघून हसत असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.